तमिळनाडूच्या राजकारणात हॉटेल पॉलिटिक्स सुरू. डीएमकेच्या 47 पैकी 28 आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलं. पुदुचेरीमधील एका हॉटेलमध्ये सर्व आमदारांना ठेवलं. एआयएडीएमके पक्ष फूट पाडणार असल्याच्या चर्चांमुळे ही खबरदारी. विजय थलपती यांनी घेतली राज्यपालांची भेट. तमिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग. बहुमतासाठी टीव्ही केला. अजून 5 आमदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता. बहुमताचा आकडा सादर करेपर्यंत शपथ दिली जाणार नाही. विजय थलपती बहुमत सिद्ध झाल्यानंतर शपथ घेऊ शकतात. तमिळनाडूत स्थिर सरकार हवं असल्याने राज्यपालांची भूमिका. सूत्रांची माहिती. टीव्हीकेचे प्रमुख विजय थलपतींच्या शपथविधीवर सावट कायम. बहुमतासाठी लागणारा आकडा नसल्याने शपथविधीबाबत अस्पष्टता. टीव्हीकेला सत्ता स्थापनेसाठी अद्याप 5 आमदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता. आवश्यक बहुमत नसल्याने राज्यपालांनी शपथविधीसाठी मंजुरी दिली नाही. विजय थलपतींना सरकार स्थापन करू द्या. आम्हाला कोणतेही घटनात्मक संकट नको. तामिळनाडूमधील सरकार स्थापनेवर स्टॅलिन यांची भूमिका. 6 महिने आम्हाला कोणालाही डिस्टर्ब करायचं नाही. स्टॅलिन यांचं वक्तव्य. राज्यपाल आर्लेकरांची भूमिका आडमुठेपणाची. संजय राऊतांची टीका. राज्यपाल भाजपचे आहेत त्यामुळे त्यांनी अजून टीव्हीकेला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण दिलं नाही. राऊतांचा आरोप. पश्चिम बंगालमधील सुवेंदू अधिकारी यांच्या पीएच्या हत्याप्रकरणी 3 जणांना अटक. पीएच्या हत्येच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन. घटनास्थळी सीआयडी पथकाकडून पाहणी. पूर्वनियोजित हत्याकांड. पीएच्या हत्येनंतर सुवेंदू अधिकारी यांचा आरोप. दरम्यान तृणमूल काँग्रेसने निवेदन जारी करत घटनेचा निषेध नोंदवलाय. सुवेंदू अधिकारी यांच्या पीएच्या हत्येचा तपास सुरू. डीजीपी गुप्ता यांची माहिती. तर गुन्ह्यात वापरलेली 4 चाकी आम्ही जप्त केली असून घटनास्थळावरून जिवंत काडतूस जप्त. डीजीपींचं स्पष्टीकरण. सुवेंदू अधिकाऱ्यांच्या पीएच्या हत्येसाठी ऑस्ट्रियन ग्लॉक पिस्तूलचा वापर. सूत्रांची माहिती. दरम्यान कोलकाताच्या मध्यग्राममध्ये सुवेंदू अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ यांची हत्या झाली. पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा न देण्याची ममता बॅनर्जींची भूमिका. आज ममता बॅनर्जींच्या सरकारचा कार्यकाळ संपणार. भाजपच्या सत्ता स्थापनेसाठी अमित शहा उद्या आणि परवा पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर. 8 तारखेला भाजप विधिमंडळ पक्षाचा नेता निवडला जाईल. 9 मे रोजी सकाळी 10 वाजता नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी. पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार भडकवणाऱ्या आणि तोडफोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याकडून जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांना कारवाईचे निर्देश. अखिलेश यादव आज ममता बॅनर्जी यांची भेट घेणार. कोलकात्यात जाऊन अखिलेश यादव ममता बॅनर्जींना भेटणार. इंडिया आघाडीला मजबूत करण्यासंदर्भात रणनीतीवर चर्चा होणार. ममता दीदी अखिलेश यादव यांची संयुक्त पत्रकार परिषद होण्याची शक्यता. अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाचा आयपॅक कंपनी सोबत राजकीय प्लॅन रद्द. पश्चिम बंगाल तमिळनाडूच्या निकालानंतर समाजवादी पक्षाची सावध भूमिका. उत्तर प्रदेश निवडणुकीमध्ये सल्लागार कंपन्यांवर अवलंबून न राहता संघटनेवर भर दिला जाणार असल्याची माहिती. केरळमध्ये विधिमंडळ पक्षाचा नेता निवडीसाठी आज काँग्रेसची बैठक. सर्व आमदारांची मतं जाणून घेतल्यानंतर हायकमांडला रिपोर्ट देणार. केरळच्या मुख्यमंत्री पदासाठी रमेश चेन्निथला, केसी वेणुगोपाल, व्ही सतीशन यांच्या नावाची चर्चा. वंदे मातरमचा अवमान आता गुन्हा ठरणार. केंद्र सरकारची प्रिव्हेन्शन ऑफ इन्सल्टन्स टू नॅशनल ऑनर ऍक्ट 1971 मध्ये सुधारणा करण्यास मंजुरी. राष्ट्रगीत आणि राष्ट्रध्वजाप्रमाणेच राष्ट्रीय गीताचा अपमान केल्यास 3 वर्षापर्यंत कारावास किंवा दंडाची शिक्षा. वंदे मातरम म्हणण्यास आमचा विरोध. भारत माता की जय म्हणू समाजवादी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस फरहान आझमी यांचं वक्तव्य. तर अबू आझमी यांना फंड दिला की ते सगळं करतात. संदीप देशपांडे यांची अबू आझमींवर टीका. अजितदादांच्या अपघाताला 4 महिने उलटले. अद्याप तपास नाही. व्हीएसआर कंपनीच्या मालकाचा अद्याप त्याला अटक का नाही? रोहित पवार यांचा सवाल. अनेकांची नावं घेईन म्हणून सरकार व्हीएसआरच्या मालकाला घाबरतंय का? रोहित पवार यांची टीका. राज्यसभेवर मला पाठवा असा माझा आग्रह नाही. पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल. छगन भुजबळांची प्रतिक्रिया. तर सुनेत्रा पवार विधानसभा सदस्य झाल्याने राज्यसभेची जागा रिक्त. प्रत्येक पक्ष आपल्या नेत्याचा विचार करत असतो. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत हे माझं स्वप्न. बच्चू कडू यांच्याकडून इच्छा व्यक्त. आमचे आमदार कसे जास्त येतील हा आम्ही विचार करणारच. बच्चू कडू यांचं वक्तव्य. डहाणू दिवा लोकलच्या डब्यात सर्वत्र गुजराती जाहिराती. मराठी भाषेला दुय्यम स्थान दिल्याचा आरोप. मराठी प्रवाशांमध्ये नाराजी. भाजपकडून मुंबई महापालिकेतील पक्षाच्या नगरसेवकांना कडक इशारा. यापुढे सभागृहातील उपस्थिती पक्ष समन्वय कामगिरीच्या आधारे नगरसेवकांना निधी वाटप करण्यात येणार. नगरसेवकांनी पक्षशिस्त न पाळल्यास त्यांच्या निधीला कात्री लावली जाणार.
जळगावातील भुसावळचे उपनगराध्यक्ष शैलजा नारखेडेंकडे नगराध्यक्ष पदाचा पदभार जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यानं गायत्री भंगाळे अपात्र. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी भंगाळींची निवड रद्द केल्यानंतर हा निर्णय घेतला. भिवंडीत समाजवादी पक्ष गटनेता कार्यालयाचं उद्घाटन. शेख पक्षाच्या चिन्हाचा विसर पडल्यासारखं वागत असून ते भाजप धार्जिणी भूमिका घेत असल्याचा फरहान आझमी यांची रईस शेख यांच्यावर टीका. मालेगाव महापालिका महापौरांचा एमआयएम पक्षाला मोठा धक्का. एमआयएमला दूर ठेवत पालिकेचं विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेला. शिवसेनेचे निलेश काकडे मालेगाव पालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी. नाशिकमधील टीसीएस कंपनीतील अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणात निदा खानचा सहभाग तपासात समोर. मुंबई नाका पोलिसांची निदा खानला वॉन्टेड म्हणून घोषित केलंय. कर्मचाऱ्यांच्या धर्मांतराची जबाबदारी निदावर असल्याचं पोलिसांचा दावा. जिल्हा न्यायालयाने निदा खानचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळलाय. महिलांसाठी शक्ती कायदा अंमलात आणावा रोहित पवारांची मागणी. मवियाचं सरकार असताना आम्ही शक्ती कायदा पास केलेला, पण केंद्र सरकारने तो स्वीकारला नाही. रोहित पवारांची केंद्र सरकारवर टीका. नाशिकमध्ये भूसंपादनासाठी महिलांना मारहाणीचे प्रकरण. संजय राऊतांसह पीडित महिला जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात महिलांना मारहाण केल्याप्रकरणी पीडित महिलांनी संजय राऊतांची भेट घेतली. संभाजीनगर पालिकेचे स्थायी समिती सभापती अनिल मक्रिय यांच्याकडून नालेसफाईची पाहणी. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या सेवना भवनावर कारवाईचे संकेत. चुकीचं बांधकाम असल्याचा कोणीही गय न करता तोडक कारवाई करण्याचा दिला इशारा. पुण्याच्या रांजणगावमध्ये लग्नाच्या आमिषानं 2 मुलींवर अत्याचार. पुण्याच्या रांजणगावमध्ये अत्याचाराच्या 2 वेगवेगळ्या घटना. सागर रणवे आणि सतीश हरिणखेडे या दोघांविरोधात गुन्हा दाखल. नसरापूर अत्याचार प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक ट्रायल कोर्टात चालणार. उच्च न्यायालयाच्या परवानगीने या प्रक्रियेला सुरुवात. प्रकरणाचा तातडीने निकाल लावण्याची विशेष तज्ज्ञांची नियुक्ती. पुणे पर्वती अत्याचार प्रकरणातील पीडितेच्या शरीरावर जखमा आढळल्या. नराधम आजोबाने 9 वर्षाच्या नातीवर अत्याचाराचा प्रयत्न केला होता. नराधम आजोबा सध्या पोलीस कोठडीत. पुण्याच्या थेऊरमध्ये 6 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न झालेला आहे. शेजारी राहणाऱ्या 42 वर्षाच्या गिरणी चालकाचं कृत्य. घटनेनंतर परिसरातील नागरिकांकडून संताप व्यक्त. आरोपीविरोधात पोलिसात गुन्हा दाखल. सोलापुरात 11 वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार. आरोपी नराधमाला सोलापूर पोलिसांकडून अटक. सिद्धराम मसलकर असं अत्याचार करणाऱ्या आरोपीचं नाव. आरोपीला 3 दिवसांची पोलीस कोठडी. कोल्हापुरात अल्पवयीन मुलीवर वडिलांसह मामा आणि मामे भावाकडून अत्याचार. गेल्या 5 वर्षापासून अल्पवयीन मुलीचा शारीरिक छळ सुरू होता. आईच्या तक्रारीनंतर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. शाहूपुरी पोलिसांनी दोघांना अटक केली. गोंदियाच्या देवरीत मुलीची छेडछाड करणाऱ्या आरोपीला अटक. 12 दिवस फरार असलेले आरोपी पोलिसांच्या जाळ्यात. देवरी पोलिसांची कारवाई. आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी. बीडमध्ये लग्नाचं आमिष दाखवून 16 वर्षाच्या मुलीचं अपहरण. बीडच्या केज तालुक्यातील धक्कादायक घटना. पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून आरोपी विरोधात गुन्हा दाखल. रोहित पवारांकडून अकोल्याच्या पातूरमधील पीडित कुटुंबियांची भेट. अकोल्यात 60 वर्षीय वृद्धाकडून 10 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार. चिमुकलीचे आई वडील शेतात गेल्यावर नराधम अत्याचार करायचा. रोहित पवारांकडून पीडित कुटुंबियांची सांत्वनपर भेट. सोलापूरच्या बुरामणीतील तिहेरी हत्याकांड प्रकरणी मुख्य आरोपी ताब्यात. पश्चिम बंगालच्या सीमेवरून आरोपी शंकर मस्केला पोलिसांनी ताब्यात घेतलं. संपत्तीच्या वादातून आरोपीनं वहिनी आणि पुतण्या-पुतणीचा खून केला होता. नाशिकमध्ये सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या. नाशिकच्या जेल रोड परिसरातील घटना. पतीसह दोघांना अटक. छळ करून 25 लाख रुपये आणि 21 तोळे सोनं उकळल्याचा विवाहितेच्या भावाचा आरोप. जादूटोणा करून मारू अशी धमकी दिल्याची तक्रार. रुग्णवाहिका वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने महिलेचा मृत्यू. गडचिरोलीच्या बुर्गी आरोग्य केंद्रातील घटनेची सीएमओकडून दखल. रुग्णवाहिकेच्या चालकाचं निलंबन. वैद्यकीय अधिकाऱ्याची चौकशी सुरू. गर्भवती महिलेच्या गर्भात 22 तास मृतबाळ ठेवल्याचा आरोप. बीडच्या परळी वैजनाथमधला धक्कादायक प्रकार. खासगी डॉक्टरनं कुटुंबाकडून अधिक पैसे उकळण्यासाठी केला प्रकार. डॉक्टरनं गर्भवती महिलेच्या गर्भात तब्बल 22 तास मृतबाळ ठेवलं. खासगी डॉक्टर कल्पना गीते यांच्या विरोधात पोलिसात तक्रार. वाशिमच्या अनेक भागात पाणीपुरवठा विस्कळीत. नागरिक हैराण. अनेक भागांमध्ये नळांना पाणीच येत नसल्याने नागरिकांना टँकर आणि खासगी पाण्यावर अवलंबून राहण्याची वेळ.